सोशल मीडिया, इंटरनेट या शब्दांना आजची जनरेशन, आजकालची पिढी ही इतकी सरावलेली आहे की इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, रील्स हे तर आजच्या जनरेशनचं श्वासा इतकं महत्वाचं अंग बनलेलं आहे. म्हणजे आजच्या पिढीतल्या एखाद्या व्यक्तीला एक वेळ शुभंकरोती माहिती नसेल, पण इन्स्टा आणि रील्स यात त्याची मास्टरी असते. सो इंटरनेटच्या ह्या जमान्यामध्ये नेट सॅव्ही असणं हे अत्यंत गरजेची बाब झालेली आहे आणि फिल्म लाईन मध्ये येणाऱ्या लोकांना ती जास्तच महत्वाची आहे. कारण फिल्म मीडियामध्ये येण्याकरता जे सेल्फ प्रमोशन हा जो एक प्रकार असतो, सतत संपर्कात राहणे, लोकांच्या नजरेसमोर राहणे, या ज्या गोष्टी आवश्यक असतात, याच्यासाठी हे जे इंटरनेटचं भूत आहे हे अत्यंत उपयोगी पडतं. आज या मीडियात यायचं असेल, अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर सातत्याने तुम्ही दिसत राहणं लोकांना हे अत्यंत गरजेचं असतं. थोडक्यात इंटरनेट मीडिया म्हणजे पूर्वीच्या काळातल्या शब्दात बोलायचं झालं तर एक गावाच्या बाहेरचा चव्हाट आहे. त्या चव्हाट्यावर येऊन नाचा म्हणजे अख्ख्या गावाला कळेल तुम्ही कोण आहात आणि काय करताय. फक्त तो गावाचा चव्हाटा हा उघड्यावर असायचा, एखाद्या पाराखाली असायचा आणि हा चव्हाटा एका बंद खोलीमध्ये असतो किंवा तुमच्या छोट्याशा मोबाईल मधनं तुम्ही ते ऑपरेट करू शकता किंवा थोडक्यात या माध्यमातून तुम्ही समाजाच्या समोर स्वतःला प्रेझेंट करू शकता. कारण कसं आहे ना, जंगल में मोर नाचा किसने देखा, शेवटी त्या मोराला जर असं वाटत असेल की सगळ्या लोकांनी त्याला बघावं तर त्याला पब्लिक समोर येऊनच नाचायला पाहिजे. तुमच्याकडे जे काही दाखवण्यासारखं आहे, तुमच्यातली जी कला आहे, अभिनय असेल, नृत्य असेल, गायन, वादन, काही पण असेल, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर सतत मांडता येणं ही आजकालची फार महत्वाची गोष्ट झालेली आहे. आज असंख्य ठिकाणी कास्टिंग करताना त्याला किती फॉलोअर्स आहेत किंवा तिला इन्स्टावर किती फॉलोअर्स आहेत हे खूप चेक करण्याची पद्धत आलेली आहे. बरेचदा काही छोटे पण महत्वाचे रोल करायला शक्यतो आजकाल रील स्टार बघा ही एक विचित्र ट्रेंड इथे सुरू झालेली आहे. तर अशा प्रकारे स्मार्टली तुम्ही जर या सोशल मीडियाकडे बघितलं तर तुमच्यातल्या कला या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक अतिशय उत्तम माध्यम आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं.